वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन, एक नारायण सार जपा. जप तप कर्म हरी विण धर्म, वाऊगाची श्रम व्यर्थ जाय. हरिपाठी गेले ते निवांतची ठेले, भ्रमर गुंतले सुमन कळिके. ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र, यमे कुळ गोत्र वर्जियेले. आजच्या अभंगातील 2 ओळी मला खूप महत्वाच्या वाटतात. त्या म्हणजे हरिपाठी गेले ते निवांतची ठेले, भ्रमर गुंतले सुमन कळिके. भ्रमर गुंतले सुमन कळिके आणि हरिपाठी गेले. या 2 ओळींचा अर्थ ज्याला समजतो ना त्याला हरिपाठ समजला असं होईल. म्हणून तो हरिपाठ समजून घेणं आवश्यक आहे. हरिपाठी गेले म्हणजे काय? जो हरिपाठाच्या मार्गाने गेला तो झालंच आहे, म्हणजे हरिपाठ बघितला ते तर आहेच आहे. पण जो हरीच्या पाठीमागे गेला, हरी ज्या मार्गाने जातो आहे त्याच्या मागे जो गेला त्याच्या आयुष्यात निवांतपणा आहे. म्हणजे नुसता हरिपाठ म्हणायचा आहे असं नाही आहे. नुसतं देवळात जाऊन हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी एवढ्यानी काम भागणार आहे असं अजिबात नाही आहे. जो हरिपाठी गेला, जो हरीच्या पाठीमागे गेला त्याच्या आयुष्यात निवांतपणा आहे. आता जो हरीच्या मार्गावर जातो ना त्याच्या आयुष्यातला निवांतपणा समजून घ्यायचा असेल तर हरीच्या पाठीमागे कोण कोण गेलंय ते समजून घेतलं पाहिजे. हो, वृंदावनामधल्या प्रत्येक गोपिका त्या हरीच्याच मागे असायच्या, त्याच्यात रममान व्हायच्या. त्याच्याशिवाय दुसरी कुठली विचार अवस्था कल्पना काहीही त्यांच्या मनामध्ये येत नव्हती. त्या इतक्या हरीच्या पाठीमागे होत्या, हरीत इतक्या मिसळून गेलेल्या होत्या की हरीच यांच्यात मिसळून गेला होता. म्हणजे भगवंताला त्यांच्याशिवाय दुसरं काही सुचत नव्हतं. म्हणजे भगवंताची अवस्था काय सांगू, जरा ही कविता ऐका. तू चित्त प्रसन्न राधा, कसली मग तुझला बाधा. लागले चक्रपाठीशी मी गवळी सीधा साधा. मी जन्मसारथी राधे, जाणतो अश्वशक्तीला. मी जगास जिंकित गेलो, मग तूच जिंकिले मजला. जो वरती होतीस राधे, तो वरती हाती मुरली. जो वरती होतीस राधे, तो वरती हाती मुरली. तो कृष्ण न उरला आता, सावलीच त्याची उरली. कळलं? म्हणजे राधे तू नाहीस तर मीही हरवून गेलो आहे ही अवस्था होते. ही अवस्था होते आणि तीच अवस्था नीट समजून घेतली पाहिजे. हरीच्या पाठीमागे गेलं पाहिजे. ते गाणं आहे ना, लाल ना रंगाऊ मैं तो हरी ना रंगाऊ रे. ते गाणं आहे, ओ श्याम पिया मोही रंग दे चुनरिया. त्यातले ते काय म्हणते, ती लाल नको हिरवी नको, मग अपने ही रंग में रंग दे चुनरिया. लाल ना रंगाऊ मैं तो हरी ना रंगाऊ रे, अपने ही रंग में रंग दे चुनरिया. हरीच्या पाठीमागे जाणं काय असतं बघ. त्या श्यामनिळ्याची बाधा मनाला झाली पाहिजे. हो, त्या श्यामनिळ्याची बाधा झाली पाहिजे. लखलाभ सुदर्शन तुझला, मज मोर पिसाचा ध्यास, ही अवस्था आली पाहिजे. आणि जेव्हा ही अवस्था येते तेव्हा आपण हरीच्या पाठीमागे गेलो असा त्याचा अर्थ होतो. हरीच्या पाठीमागे जा. नुसता हरीला पाठ करून ठेवा असं नाही, हरीकडे पाठ करा असं नाही. हरीच्या पाठीमागे जा हे समजलं पाहिजे, हे कळलं पाहिजे. तो निवांत होतो. कसं अडकलं पाहिजे बघा, ह्याचे दोन्ही अर्थ घेऊ शकतो आपण. एक, भ्रमर गुंतले सुमन कळिके. हरिपाठी गेला तो निवांत चिठेला, भ्रमर गुंतले सुमन कळिके. आता हा दृष्टांत म्हणून घ्यायचा आहे का उदाहरण कसं नाही अडकलं पाहिजे याचं घ्यायचं आहे. बीडचे कूट श्लोकाची रचना करणारे कवी आहेत, नामलगावचे आहेत ते, बीडच्या जिथे आता नामलगावचा गणेश असतो तिथले कवी आहेत. त्यांची एक कविता खूप सुरेख आहे. कोणी एक वणी विचित्र पुतळा, जेवा वया बैसला. त्याचे जेवण जेविता अतिबले, पात्रेची तो भक्षिला. त्याची जीवनिता वनात फिरता, सूर्यासी प्रार्थी सदा. बोले विठ्ठल हा पदार्थ उमगा, षण्मासीचा वायदा. कोणता पदार्थ हा?
एक पात्र जेवायला गेला, भान नाही राहिलं, जेवता जेवता पात्रानंच त्याला भक्षून टाकलं आणि त्याची बायको फिरता फिरता सूर्याची प्रार्थना करते, लवकर उगव लवकर उगव. ते म्हणजे भ्रमर. हे भ्रमर त्या फुलांचा मकरंद चाखण्यात इतकं गुंतलेलं असतं की त्याला आपल्या अस्तित्वाची जाणीवच राहत नाही. ते मकरंद चाखत राहतं. संध्याकाळ होते आणि तो कमळ दल मिटतं आणि मिटल्याबरोबर तो भ्रमर त्या कमलदलामध्ये अडकून पडतो. हरीचा पाठ करताना इतकं समरस झालं पाहिजे तर मकरंद मिळतो, नाहीतर नाही. स्वतःचं भान विसरलं पाहिजे, देहभान विसरलं पाहिजे आणि देहभान ज्याचं विसरतं ना त्याला मकरंद मिळतो. इथे हरीच्या पाठीमागे जाताना हे देहभान विसरलं पाहिजे. अपने ही रंग में रंग दे चुनरिया ही अवस्था आली पाहिजे आणि ही अवस्था ज्याच्याकडे येते ना त्याला कळतो हरी, त्याला समजतो हरी. कसं हरीच्या पाठीमागे गेलं पाहिजे? कसं गेलं पाहिजे? उदाहरण आहे. गेलं पाहिजे मकरंद चाखताना एखादं भ्रमर फुलावर इतकं अडकून बसतं की त्याला त्याचं देहभान राहत नाही आणि भ्रमर गुंतले सुमन कळिके अशी अवस्था होऊन जाते. तशी अवस्था आली पाहिजे. हे असं एक उदाहरण आहे. दुसरं एक आहे, हरीचा पाठीमागे जाणे सोडून तुम्ही मकरंदाच्या मागे लागलात तर सुमन कळिकेमध्ये अडकून पडाल. हरीच्या पाठीमागे जा. कारण लोभाचा मोहाचा क्षण आपल्याला अडकवून टाकतो, पुढचा प्रवास करू देत नाही. तो पुढचा प्रवास करायचा असेल तर त्या भ्रमर जसा सुमन कळिकेमध्ये अडकून पडतो तसं नाही पडलं पाहिजे. एवढी काळजी जरी आपल्याला घेता आली ना तरी बस आहे. पण समजतं कुठे? आम्ही हरिपाठ करायला जातो, हरिपाठाच्या अभंगात सारखं 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 बोलत राहिलो तरी एकच ओळ येणार आहे, एकच सत्य कळणार आहे. आणि ते सत्य म्हणजे हरिमुख्य म्हणा, हरिमुख्य म्हणा, पुण्याची गणना कोण करी. 27 अभंग माऊलींनी लिहिले. आतापर्यंत आपण 19-20 वर्ष आलेलो आहोत आणि प्रत्येक अभंगात माऊली हेच सांगतायत जे पहिल्या ओळीत सांगितलंय. हरिमुख्य म्हणा, हरिमुख्य म्हणा, पुण्याची गणना कोण करी. बरोबर आहे. हरिपाठी गेले ते निवांतची ठेले आहे. कोणताही अभंग काढून बघा, हरीच्या नामस्मरणाचा म्हणजे मागच्या अभंगातही हरिवंश पुराण आलं, तिथेच आलं ते. नामस्मरणाशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. नुसतं नाम नाही, स्मरण सुद्धा आवश्यक आहे. नुसतं नाव नाही, नुसत्या नावाने काम भागत नाही, स्मरण सुद्धा आवश्यक आहे. स्मरण त्याच्या अस्तित्वाचं, स्मरण त्याच्या शक्तीचं. नुसतं नाव आणि स्मरण असून अपेक्षित नाही, विश्वास असणं आवश्यक आहे. नुसता विश्वास असून भागत नाही, समर्पण असणं आवश्यक आहे. आणि समर्पण कसं आहे? हरिपाठीची गेले ते निवांतची ठेले, भ्रमर गुंतले सुमन कळिके. रामकृष्ण हरी.